एवढा फालतू पंच आहे का? काय नाही, पोपट पंची हिट झाली ना याचा सगळ्यांना त्रास होतो यांना, बाकी काय नाही. स्वप्नील सर, प्रेमाबद्दल आज मी बोलतोय. आपण जरी कितीही प्रेमात पडलेलो असलो ना तरी दोन व्यक्तींची आपल्यावर कायम नजर असते. एक म्हणजे वडील आणि आई. वडिलांचं मला माहित नाही पण आईची मात्र नक्की नजर असते सगळ्यांवर. हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल. एक्सक्यूज मी, कुणाला शोधताय तुम्ही? माझी मुलगी हा 31च्या पार्टीला गेली आहे, अजून आली नाही, तिला शोधतेय. 31च्या पार्टीला गेली आहे ना? अजून पार्टी सुरू व्हायची आहे. तुम्ही का टेन्शन घेताय? सकाळी येईल ती. आणि आजकाल ना मुली वेळ काळ काही पाळत नाही, सोडून द्या. नाही 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 नाही, माझी मुलगी तशी नाही. प्रत्येक आईला असंच वाटतं की माझी मुलगी तशी नाहीये, पण जेव्हा रेव पार्टीमध्ये ती सापडते तेव्हा त्यांचे डोळे उघडतात. गप्प बस, मी एकदा सांगितलं ना, माझी मुलगी तशी नाही. माझी मुलगी अतिशय सभ्य आहे. नाही, तुमची मुलगी सभ्य आहे मला मान्य आहे, पण 31 आता सभ्य राहिलंय का? तिकडे काय काय चालतं? कोजागिरीच्या रात्रीची पौर्णिमा नाहीये ती की तांब्याभर असं दूध सगळ्यांनी प्यायला आणि विषय संपला. आजकाल सगळेजण ना दारू बिरू पितात म्हणे तिकडे. पोरी सुद्धा याच्यामध्ये मागे नाहीयेत. तुम्हाला सांगतो, फू केलं की उडेल असं वाटणारी पोरगी सुद्धा नाक्यावरती सिगारेट फुंकत असते हल्ली. पण सिगारेट आडवी धरतात म्हणून ठीक आहे सर, उभी धरली तर कळत नाही सिगारेट कुठली पोरगी कुठली त्याच्यामधली. काळ फार बदलला आहे, परिस्थिती फार बदलली आहे. माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्हाला सांगतो, 7च्या नंतर ज्या मुली रस्त्यावरती फिरतात त्या असंस्कृत असतात. अरे वा रे वा, असं कसं म्हणतोस रे तू? हे बरोबर नाहीये तुझं. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या नर्स काय वाईट असतात का रे? हा, हे बरं आहे तुझं. पोलीस दलामध्ये भरती होणाऱ्या स्त्रिया काय गंमत म्हणून रात्रीच्या बाहेर पडतात? काय वाटेल ते काय बोलतोस? नाही, त्या सगळं चांगलंच काम करतात मला माहिती आहे, पण बिनकामाच्या पण काही पोरी फिरतात ना रस्त्यावरती, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं. तुम्हाला सांगतो, आजकाल संस्कृती सुद्धा माहिती नाहीये पोरींना. शुभं करोती म्हणजे काय असं आपल्या आई बापांना विचारतात ते. मग मार्गशीर्षातले गुरुवारचे उपवास तर सोडूनच द्या. मी म्हणते, कशासाठी करायचे हे उपास? कशासाठी करायचे मुलींनी हे उपास? इतके वर्ष बाया हेच करत आल्या ना रे. काय फळ मिळालं त्याचं त्यांना? निर्भया होणंच नशिबात असेल ना तर कशासाठी करायचे हे उपास तापास? अलीकडे कुणाचा भरोसा राहिला नाही, त्यामुळे मी काय करते माहितीये? अलीकडे माझ्या सोबत हात चाकू घेऊन फिरते. चाकू? हो, असं चाकू वगैरे सोबत घेऊन फिरू नका हो, हे कायद्यानं गुन्हा आहे. कायद्याची बंधनं मानायला कायद्याचं राज्य असायला हवं ना. उद्या एखादा मवाली माझ्या समोर येऊन उभा राहिला तर त्याला काय कायदा शिकवत बसू? मग तुम्ही तुमच्या मुलीला कराटे का नाही शिकवत? तेच चुकलं रे माझं, खरंच चुकलं माझं. लहानपणापासून तिला शिकवत आले, अंगभर कपडे घाल, जास्त वेळ कुणाशी हसत खेळत बोलत बसू नकोस, वेळेवर घरी ये, हेच शिकवलं. पण त्यापेक्षा मी ना, जो माणूस तुझ्याकडे वाकड्या नजरेनं बघेल तिथल्या तिथे त्याचं डोकं फोड, हे शिकवायला हवं होतं. नाही, तुमचा संताप बरोबर आहे, पण सरकार याच्यावरती पाऊल उचलतंय, प्रयत्न चालू आहेत सरकारचे. प्रयत्न चालू आहेत. काय प्रयत्न चालू आहेत सरकारचे? सांग ना, काय प्रयत्न चालू आहेत? वर्ष झालं महिला आयोगाला अध्यक्ष नाही का? तुझ्या फेवरची बाई अपॉइंट करायची का माझ्या फेवरची अपॉइंट करायची, यावर भांडणं चालू आहेत. आणि अशी फेवर मधली बाई अपॉइंट करून काय प्रश्न सोडवणार आहे महिलांचे कप्पाळ? वर्ष झालं केंद्र सरकारनं निर्भया योजना जाहीर करून 1000 कोटी रुपये आहेत महिलांसाठी. किती जणांना माहिती आहे या योजनेची माहिती? सांग ना. प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा कमिटी नेमणं हे प्रत्येक संस्थेला कंपल्सरी आहे. कुणाला माहिती आहे हे संस्थेमध्ये विशाखा कमिटी अपॉइंट करणं? आणि किती ठिकाणी केली जाते ही विशाखा कमिटी अपॉइंट? नाही रे, काय नाही. काही अर्थ नाही या सरकारमध्ये आणि या नेत्यांमध्ये. काय अपेक्षा काय करायची यांच्याकडनं? तुला मी सांगू, निम्म्याहून अधिक महिला या राजकारण्यांमुळेच असुरक्षित असतात. त्यांच्याकडनं कसली अपेक्षा करायची सुरक्षेची? नाही, तुमचं बरोबर आहे. मग तुमच्याकडे मोबाईल वगैरे असेल ना, तुम्ही मुलीला फोन लावून विचारा, ती कुठे, कळेल तुम्हाला. मला माहिती आहे माझी मुलगी कुठे येते. माझी मुलगी खरंच खूप चांगली होती, खूप चांगली होती. सकाळची घरातली सगळी कामं करून ऑफिसला जायची, ऑफिसमधनं वेळेवर परत कधी यायची. कधीही उशीर झाला नाही तिला, कधीही नाही. आणि मला कधीही तिची वाट बघावी लागली नाही. त्या दिवशी सुद्धा मला जाताना सांगून बाहेर पडली होती, आई 1 तास उशीर होईल मला. निर्धास्त होते रे मी. आणि त्याच दिवशी त्या मवाली पुरुषांची नजर तिच्यावर पडली आणि
काहीही तक्रार केली नाही तिने, सरळ जाऊन आत्महत्याच केली. हॉस्पिटलमध्ये बघितलं तिला तेव्हा शेवटच्या घटका मोजत होती. मला म्हणाली, आई अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ नये. बस ठरवलं आणि वचन दिलं तिला. म्हटलं नाही येणार, अशी वेळ कुठल्याच मुलीवर येऊ देणार नाही मी. तेव्हापासून ही अशी रात्री बेरात्री हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर बाहेर भटकत असते मी. मला माहितीये माझी मुलगी कुठे आहे. काळजावर दगड ठेवून सहन केलंय मी. पण तुम्हाला सांगते, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नवरा कुठे आहे आणि काय करतो यावर तुम्ही लक्ष ठेवा. कारण आता माझ्यासारख्या निर्भयाच्या आई आणि बहिणी हातात शस्त्र घेऊन बाहेर पडल्यात रस्त्यावर. आता कुणा निर्भयाचा नाही, त्या पुरुषाचा, त्या मवाली पुरुषाचा नंबर आहे. सावध राहा, सावध राहा. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती स्वागत करूयात अश्विनी एकबोटे यांचं. स्वप्नील सर, खूप सुंदर मेसेज, खूप सुंदर परफॉर्मन्स. आय एम सो हॅपी अँड आय एम सो शुअर की येणाऱ्या दिवसात स्त्रियांना ही शस्त्र उचलण्याची वेळ येणार नाही. आणि हा काय करणार, तो काय करणार, सरकार काय करणार, पोलीस काय करणार, ह्या सगळ्याबद्दल डिबेट होत राहील. मी काय करणार आणि मी काय करू शकतो हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकांना विचारायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या वतीने आणि या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की आपण करणार आणि मग आय एम शुअर ते पण करणार.